मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जीवा हा तेथे मग फुटलेला असतो म्हणून त्या काचा गोळा करत असतो। तेव्हा नंदिनी म्हणते, हो द्या, राहू द्या, मी करते, तुम्हाला नाही जमणार हे काम। तेव्हा जीवा विचारतो, का बरं नाही जमणार? नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते, तसंच जीवाचं सुद्धा आहे। जीवा बोलून नाही तर फक्त करून दाखवतो असा तो नंदिनीला टोमणा मारतो। तेव्हा नंदिनी त्याच्याकडे पाहून गालात हसते, कारण तो एकदम हुबेहूब नंदिनी सारखाच बोलू लागतो। मग पुढे तो म्हणतो, अगं आत्तापर्यंत मी फक्त पसारा करत आलोय, मग आता मी सुधारण्याची सुरुवात काचा गोळा करण्यापासून करतो, त्यात काय एवढं? त्यावरती नंदिनी म्हणते, एवढे सुद्धा सुधारू नका की मला धक्का बसेल, आधीच केवढे धक्के बसतात तुम्ही बघताय ना। असं म्हणून ती त्याच्या हातातून आता सुपली आणि झाडू घेते आणि स्वतः काचा गोळा करू लागते। त्यानंतर आता जीवा लगेचच कचरा टाकायला डस्टबिनकडे जातो। त्याला तेथे एक फोटो दिसतो आणि तो फोटो पूर्णपणे असा फाडलेला असतो। त्याच वेळी आता तो म्हणतो, दीपक? नंदिनी विचारते, अहो असा कचऱ्यामध्ये का हात घालताय? तर त्या फोटोचे जेवढे तुकडे असते जीवा लगेचच गोळा करतो आणि रूममध्ये घेऊन येतो। नंदिनी म्हणते, काय चाललंय तुमचं? तो म्हणतो, अगं दीपक। त्यावेळी आता तो दरवाजा बंद करून घेतो आणि म्हणतो, थांब जरा, मी तुला एक गोष्ट दाखवतो। असं म्हणून ते त्या फोटोची जुळवाजुळव करू लागतात। त्यावेळी आता तो फोटो पूर्णपणे तो असा जोडतात आणि मग त्यानंतर नंदिनी धक्क्याने जीवाकडे बघते आणि म्हणते, अहो जीवा, हा तर तोच माणूस आहे ज्याने मला ना किडनॅप केलं होतं, कारण त्यामध्ये सँडीचा फोटो हा स्पष्टपणे दिसत असतो। त्यावरती जीवा म्हणतो, पण मला एक प्रश्न पडलाय, हा फोटो आपल्या घरामध्ये आला कुठून? आणि हा फोटो फाडून असे डस्टबिन मध्ये कोणी तुकडे टाकले असतील नंदिनी? तेवढ्यातच कुणीतरी आता दरवाजा ठोठावतं, तर पार्थ असतो। त्यामुळे जीवा म्हणतो, ये आतमध्ये दादा। काव्य आणि पार्थ दोघेही आतमध्ये येतात। तेव्हा ते दोघेही फोटोचे अल्बम सुद्धा घेऊन आलेले असतात। त्यावेळी पार्थ म्हणतो, जीवा, अरे सगळे फोटो सापडले, पण तो साथीदार काही दिसत नाही बाबा, काय करू? मग जीवा म्हणतो, बघ तो साथीदार इथे आहे। तेव्हा पार्थ आणि काव्य दोघेही तो सँडीचा फोटो पाहतात, तो दीपक बरोबर असतो। मग आता आश्चर्याने आणि अगदी धक्क्यानेच पार्थ विचारतो, काय हा माणूस? मग आता नंदिनी म्हणते, हाच माणूस तर त्या दीपकचा साथीदार आहे, ज्याने दीपकच्या मदतीने मला किडनॅप केलं होतं। तेव्हा पार्थ विचारतो, काय? आणि काव्य सुद्धा धक्क्यानेच म्हणते, काय? सुद्धा त्या हॉस्पिटलमधील सगळ्या गोष्टी आता आठवू लागतात की कशा प्रकारे त्या सँडीच्या बायकोला आम्ही मदत केली। तेव्हा नंदिनी त्या दोघांच्याही चेहऱ्याकडे पाहते आणि विचारते, काय झालं? तुम्ही दोघेही अगदी धक्का लागल्यासारखं एकमेकांकडे का पाहताय? तेव्हा जीवा सुद्धा म्हणतो, हो नक्की काय झालं? तेव्हा काव्य सांगते, अगं ताई, आम्ही दोघेही ओळखतो या माणसाला। तेव्हा जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे पाहतच राहतात। तर आता पार्थ म्हणतो, पालघरवरून येताना याच्याच तर बायकोला आम्ही मदत केली आणि घरी आलो तेव्हा खूप गोंधळ होता म्हणून सांगायचं राहिलं। मग पुढे आता काव्य सांगू लागते, याच्याबरोबर ना तुझ्या आनंद निवास मधल्या रेखाताई त्या सुद्धा सोबत होत्या आणि हा त्यांचाच भाऊ आहे। पार्थ पुढे सांगतो की याचीच बायको प्रेग्नेंट होती। तेव्हा पुढे घडलेला सर्व प्रसंग आता लगेचच पार्थ हा सांगू लागतो। आता पार्थने कशा प्रकारे मदत केली हे सगळं सांगितल्यानंतर नंदिनीला धक्क्यावर धक्के बसतात। मग आता ती जीवाला म्हणते, जीवा, अहो याचंच तर बाळ आहे ना तिथे काचेच्या पेटीमध्ये, आणि आपण यालाच मदत करणार होतो आत्ता, आणि याच्यासाठीच आपण इथे प्रार्थना सुद्धा केली देवाजवळ आत्ताच। त्यावेळी दादा, हॉस्पिटलचं नाव काय आहे असं जीवा विचारतो। तेव्हा पार्थ म्हणतो, सिटी हॉस्पिटल। काव्य म्हणते, आता हाच आपल्याला वसू आत्याचं खोटं उघड पाडण्यासाठी मदत करणार। आता वाईटाचा अंत सुरू झालाय असं आता काव्य सर्वांना सांगते। पार्थ म्हणतो की चला मी ना कपडे चेंज करून येतो अगोदर। मग सगळेजण आता सिटी हॉस्पिटलमध्ये जायला निघतात। दुसरीकडे रेखाताई फोनवर खूप रडत असतात, बाळासाठी AB निगेटिव्ह रक्त लागतंय असं सारखं सारखं सांगत असतात, आणि जर रक्त नाही मिळालं ना तर प्लीज बाळाचा जीव धोक्यात आहे असं म्हणत असतात, तुम्ही पर्सनल लेवलवर जाऊन प्लीज कॉन्टॅक्ट करा अशी ती विनवणी करत असतात। तेव्हा सँडीसुद्धा रेखाताईच्या हातातून मोबाईल घेतो आणि म्हणतो, हो ना, खरंच तुम्ही पर्सनल लेवलवर चेक करा आणि कितीही पैसे लागले ना तरीही चालेल, पण माझं बाळ हे वाचलं पाहिजे, AB निगेटिव्ह रक्तगट आहे त्याचा, प्लीज प्लीज अशी तो रिक्वेस्ट करत असतो। तेव्हा तो अक्षरशः रडू लागतो आणि म्हणतो, ताई अगं कुठून काहीच होत नाहीये गं, आणि हे सगळं माझ्या बाळाबरोबरच का होतंय?
अगं ते इनमिन 2 दिवसांचं लेकरू आहे असं म्हणून तो खूप रडत असतो. तेवढ्यातच जीवा, आनंदिनी, काव्य आणि पार्थ तेथे येऊन आता सँडीची कॉलरच पकडतात. तेव्हा आता लगेचच रेखाताई नंदिनीजवळ जातात आणि तिला मिठी मारतात. रतच म्हणतात, नंदिनी बघ ना अगं काय होऊन बसलंय हे. बरं झालं तू आलीस, आमच्यावर ना खरंच खूप मोठं संकट आलंय. आता जीवा आणि नंदिनीला पाहून ऑलरेडी सँडी खूप घाबरलेला असतो. रेखाताई आता सांगू लागतात, हा सँडी आहे माझा भाऊ. सँडीच्या बाळाची कंडिशन खरंच खूप क्रिटिकल आहे. अरे बघ ना सँडी, मी तुला बोलले होते ना बाळा, ही नंदिनी आमच्या आनंद निवासमधली. त्यावेळी जीवा सांगतो, सँडीला नंदिनीची ओळख करून देण्याची गरजच नाही आहे, कारण हा नंदिनीला ना अगदी चांगलाच ओळख. रेखाताई विचारतात, असं कसं चांगलाच ओळखतो, कारण सँडी तर आनंद निवासमध्ये कधीच आला नाही. जीवा आता कोड्यात बोलू लागतो आणि म्हणतो, याची नंदिनी बरोबर इतकीशी नाही तर वेगळीच ओळख आहे. रेखाताई म्हणतात, म्हणजे मला नाही समजलं, तू काय बोलतोस जीवा? नंदिनी तेव्हा नंदिनी पुढे येते आणि विचारते, सँडी आता तू बोलणार आहेस की मी सांगू? तेव्हा सँडी म्हणतो, मी कुठे काय केले अहो. त्यावेळी नंदिनी रागातच विचारते, अच्छा म्हणजे तुला अजूनही कबूल व्हायचं नाहीये का? आता ठीक आहे हा, मग मी स्वतः सांगते. तेव्हा रेखाताई विचारते, नंदिनी अगं काय सांगावं लागेल सांग ना अगं, तुम्ही नक्की कशाबद्दल बोलताय? त्यावरती नंदिनी म्हणते, रेखाताई माझ्या लग्नातनं मला किडनॅप करणारा फक्त दीपकच नव्हता, त्याचा साथीदार तुमचा हा भाऊ सँडी सुद्धा होता. असं नंदिनी जेव्हा त्याचं भांड बहिणीसमोर फोडते तेव्हा मात्र रेखाच्या तळपायाची आगच मस्तकात जाते. मग ती पुढे सांगू लागते, या दोघांनीच मिळून मला लग्नातनं किडनॅप केलं. मग आता नंदिनी तू हे काय बोलतीयस, असा विश्वासच आता तिला बसत नसतो. त्यामुळे आता रेखाताई तुम्हाला हे सगळं खोटं वाटतंय ना, असं म्हणून पार्थ हा सँडीजवळ जातो आणि त्याला म्हणतो, सँडी आता जे काही खरं आहे ना ते तूच सांग यांना. अरे बोल पटकन, असं म्हणून पार्थ त्याला बोलतं करतो. तेव्हा तूच दीपकचा साथीदार आहेस ना, असं आता पार्थ विचारतो. तेव्हा सँडी गडबडतो, गोंधळतो आणि खूप घाबरलेला असतो. त्यावेळी तो काहीही बोलत नाही. हे पाहून रेखाताई पुढे जातात आणि विचारतात, पण तू एवढा का घाबरला आहेस आणि तुझी अशी बोबडी तरी का वळाली आहे? आणि याचा अर्थ तू दीपक सोबत मिळून नंदिनीला किडनॅप केलं होतं का? असं म्हणून त्या संदेशी कानाखाली मारतात. बोल ना आता, असं म्हणून त्या खूपच रागवतात. त्यावेळी आता काय रे, तू दीपक सोबत मिळून हे एवढं घाणेरडं कृत्य का केलं याचा जाब त्या विचारू लागतात. अरे का वागलास तू असा, कुठून सुचली तुला ही दुर्बुद्धी, बोल ना, असं म्हणून त्या अक्षरशः त्याच्या पाठीत धपाटे घालू लागतात. मग नंदिनी म्हणते, रेखाताई हो थांबा, नका मारू त्याला, तुम्ही शांत व्हा, जरा स्वतःला आवरा. रेखाताई म्हणतात, अगं नंदिनी कशी शांत होऊ सांग बरं तू. अगं आनंद निवासमध्ये असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात तू आनंद वाटण्याचं नुसतं काम केलं आहे. आमचे संसार सुखाचे व्हावेत यासाठी प्रत्येक वेळी तू मदतीचा हात दिलास आणि आज मला कळतंय की तुझा संसार होण्या अगोदर माझ्या भावाने तुझाच संसार उद्ध्वस्त केला. सांग ना, असं नीच काम का केलंस तू, का केलंस याचा जाब ते विचारू लागतात. अरे आता तर मला लाज वाटायला लागली आहे की तू माझा भाऊ आहेस. तेव्हा तो अक्षरशः रडकुंडीला येतो, हात जोडतो आणि म्हणतो, रेखाताई प्लीज तू तरी असं बोलू नकोस ग प्लीज. अगं खरंच माझा ना खूप नाईलाज होता ग, मला पैशांची खूप गरज होती, कारण माझ्या बायकोला ना 5वा महिना सुरू झाला होता आणि सोनोग्राफीसाठी खूप पैसे लागणार होते आणि म्हणूनच गरजेपोटी मला दीपकची साथ सुद्धा द्यावी लागली. तुम्ही मला खरंच खरंच माफ करा, अशी हात जोडून तो सर्वांना विनंती करतो. मग आता तो हात जोडून जेव्हा तळमळीने अगदी कळकळीची विनंती करतो तेव्हा मात्र काव्या पुढे येते आणि म्हणते, हे बघ आता सँडी तू दीपक बरोबर मिळून जे काही केलं आहेस त्यामुळे आमची आयुष्य खरोखर उद्ध्वस्त झाली आहेत, पण आता जे झालंय ना ते मी नाही बदलू शकत, पण तू केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त करण्याची एक संधी तर आम्ही नक्कीच तुला देऊ शकतो. तेव्हा आता संधी म्हणजे नक्की काय करायचे असं तो काव्याला विचारतो. तेव्हा काव्या ही नंदिनीकडे पाहते. मग नंदिनी तिला इशारा करते तर काव्या म्हणते, माझ्या ताईवर असणारे आरोप पुसण्यासाठी आणि तुझ्यामुळे काही लोकांना त्रास झालाय, हे जन्मभराचं गिल्ट सुद्धा तू कमी करू शकतो. तेव्हा ती विचारते, करशील का मदत?
मग आता सँडी विचारतो मदत म्हणजे नक्की काय? तेव्हा जीवा म्हणतो हो मदतच करायची आहे तुला. तेव्हा जीवा सगळं काही आता एक्सप्लेन करून सँडीला सांगत असतो. हे सगळं ऐकून आता काव्य आणि नंदिनीला खूप त्रास होऊ लागतो. त्यानंतर पार्थ म्हणतो हे बघ सँडी, तू एकटा नाही आहेस, आम्ही आहोत सर्वजण तुझ्याबरोबर आणि तू एकमेव असा आहेस जो वसु आत्या आणि दीपकच्या विरोधात साक्ष देऊ शकतोस. आता मला सांग आमची साथ तू देशील का? मग लगेचच आता सँडीला आठवतं की कशा प्रकारे दीपकने धमकी दिली, म्हणजे जर मुंबईमधून गायब नाही झालास तर तुला बाप म्हणायला अजिबात तुझं बाळ ठेवणार नाही, अशी धमकी त्या दीपकने दिलेली असते. आणि म्हणूनच सँडी जरा घाबरतो आणि म्हणतो नाही नाही, मी कुणाला साथ वगैरे देऊ शकत नाही आणि कुणाविरोधात साक्षसुद्धा. तेव्हा असं म्हणून तो पुन्हा एकदा हात झटकतो आपल्या बाळासाठी. जीवा रागात विचारतो काय रे तू काय बोलतोस हे? मग आता सँडी म्हणतो तुम्ही काहीही सांगा मी नाही ऐकणार. मग आता पार्थ त्याची कॉलरच पकडतो आणि म्हणतो इतका वेळ तुला शांततेत सांगतोय, तुला कळत नाही का? आणि माझ्यासमोर ना दुसरी पद्धतसुद्धा आहे, घरच्यांसमोर कसं खरं खोटं करायचं, नाही तर आता पोलीस कोठडी आहेच, आता बोल पटकन काय करायचं? तेव्हा सँडी म्हणतो हे पहा, तुम्ही माझ्याबरोबर अशी बळजबरी नाही करू शकत हा. तेव्हा पार्थ म्हणतो मी काय करू शकतो ना हे तुला नाही माहीत, असं म्हणून तो सँडीला आता खूप म्हणजे खूपच हॉस्पिटलमध्ये मारतो. तेव्हा आता जीवाचा सुद्धा पारा चढतो आणि तो सुद्धा सँडीला जबरदस्त असा मारतो. लाथाबुक्क्यांनी अक्षरशः सँडीला खूप तिथे हे दोघेही भाऊ मिळून मारतात. तेव्हा नंदिनी, रेखाताई त्याचबरोबर काव्या त्या तिघांनाही बाजूला करण्याचा प्रयत्न करत असते, त्यांची भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करत असते. परंतु पार्थच्या मनामध्ये आता तेवढा रागच असतो सँडीविषयीचा. तेव्हा कसंबसं नंदिनी पार्थला बाजूला करते. मग काव्य त्याच्यावर ओरडते काय चाललंय तुमचं? ही सिच्युएशन खूप पेशन्सली हँडल करण्याची आहे. तेव्हा आता पार्थ म्हणतो करा, तुम्हाला काय करायचं आहे ना ते करा आता, असं म्हणून तो अजूनच चिडतो. तेव्हा नंदिनी हात जोडून सँडीला म्हणते अरे तुला त्रास द्यायला किंवा तुझ्यावर कोणती जबरदस्ती करायला आम्ही आलेलोच नाही आहे, पण तू जरा समजून घे प्लीज, फक्त आणि फक्त माझ्या स्वाभिमानासाठी. अरे एकदा का जर घरच्यांनी माझा स्वाभिमान दुखावला ना तर मला असं नजर वर करून सुद्धा बघता येणार नाही. त्यामुळे प्लीज मी रिक्वेस्ट करते सँडी तुला, अरे तू रेखाताईंचा भाऊ आहेस ना, मी खरंच तुला काहीही म्हणजे काहीही होऊ देणार नाही, मी शपथ घेऊन सांगते. मग आता सँडी रडकुंडीला येतो आणि म्हणतो मी हात जोडतो, प्लीज मला यामध्ये ओढू नका, अगोदरच मी खूप टेन्शनमध्ये आहे. अहो माझं बाळ पेटीत आहे, त्याच्या जीवाला धोका आहे, हे पहा मला कशातच अडकायचं नाही आहे प्लीज. मग त्याचवेळी आता डॉक्टर तेथे येतात आणि म्हणतात हे पहा सँडी सर, तुमच्या बाळाची तब्येत खूप बिघडली आहे आणि ब्लड तर अजूनही मिळालेलं नाहीये, पण सॉरी हा कधी काय होईल सांगू शकत नाही. तेव्हा सगळेजण आता खूपच घाबरतात की आता काय करायचं. तेव्हा रेखाताई पुढे येतात आणि म्हणतात प्लीज डॉक्टर असं नका बोलू हो प्लीज, अहो बाळाला वाचवण्याचे प्रयत्न तुम्ही थांबवू नका. मग सँडी सुद्धा आता रडत असतो आणि म्हणतो डॉक्टर मी तुमच्या पाया पडतो, पण प्लीज प्लीज असं करू नका, तुम्ही माझ्या बाळाला वाचवा, मी वाटेल ते करायला तयार आहे रक्त आणण्यासाठी, पण मला प्लीज थोडा वेळ द्या प्लीज. तेव्हा डॉक्टर म्हणतात प्लीज कंट्रोल युअर सेल्फ, मी डॉक्टर आहे, देव नाही आहे. अहो आम्ही सगळे प्रयत्न केले परंतु AB निगेटिव्ह ब्लड ग्रुप कुठेच मिळत नाहीये, काय करू आम्ही तरी, कारण हा ब्लड ग्रुप ना खरंच खूप रेअर आहे, त्यामुळे बाळ वाचेल असं म्हटल्याबरोबर डॉक्टर थांबतात. तेव्हा नंदिनी म्हणते नक्कीच वाचेल, का नाही वाचणार. मग आता सँडीकडे पाहत नंदिनी लगेचच पुढे येते आणि डॉक्टरांना विचारते की तुम्हाला AB निगेटिव्ह रक्त हवंय ना, मग बाळाला काही होणार नाही. तेव्हा माझा ब्लड ग्रुपसुद्धा AB निगेटिव्ह आहे, मी बाळाला ब्लड नक्कीच देऊ शकते. तेव्हा पार्थ हळूच काव्याकडे बघतो तर काव्या हो असं म्हणते. मग सँडीच्या बाळासाठी लगेचच नंदिनी आता रक्त देण्यासाठी तयार होते आणि हे सगळं पाहून सँडी तर अगदी खालीच पाहतो, त्याला अगदी शरम वाटू लागते स्वतःची. तेव्हा डॉक्टर खुश होतात आणि म्हणतात बरं ठीक आहे चला. नंदिनी जायला निघते तेवढ्यातच जीवा आता म्हणतो की ए नंदिनी काय करतेस तू? अगं ज्या माणसाने तुझी मदत करण्यासाठी अगदी स्पष्टपणे नकार दिला तू त्याचीच मदत करतेयस. तेव्हा नंदिनी म्हणते हो, कारण माझ्यातला माणूस पण ना अजून जिवंत आहे जीवा.
आणि मदतीचा हात हे बघत नाही की आपण कुणाला मदत करतो। शेवटी अडलेल्या बाईला आणि नडलेल्या माणसाला कायमच मदत करावी हे माझं तत्व आहे। तेव्हा लगेचच आता सँडी हा नंदिनीकडे पाहू लागतो आणि खूप इमोशनल होतो। जीवा आणि पार्थला मात्र खूप राग आलेला असतो, कारण आता नंदिनीच्या बाबतीत एवढं सगळं घडून देखील नंदिनी एवढं काही या सँडीच्या बाळासाठी करतीये, तरीही सँडीला काही फरक पडत नाही आणि रेखाताई सुद्धा खूप रागात सँडीकडे पाहू लागतात। शेवटी नंदिनी आता लगेचच डॉक्टरांबरोबर ब्लड डोनेट करण्यासाठी जाते। तेव्हा सगळेजण अगदी कौतुकाने तिच्याकडे बघत असतात। तर सँडी हा एकदम शॉकमध्ये जातो की आपण मदत करत नाही, परंतु ही नंदिनी खरंच खूप धीराची आहे आणि अगदी शांततेत माझ्या बाळाला ती रक्तसुद्धा द्यायला गेली आणि आज तिच्यामुळेच माझ्या बाळाचा जीवसुद्धा वाचणार आहे। मग त्यानंतर रेखाताई सँडीला अशा झापतात आणि म्हणतात की काय रे सँडी, तू बघतोस ना काय चाललंय इथे ते? अरे तू ज्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस, ज्या मुलीच्या स्वप्नांवर पाणी टाकलंस, तीच मुलगी तुझ्या बाळाचं आयुष्य वाचवण्यासाठी इथे आली आहे। अरे आता तरी त्यांना मदत कर। तेव्हा सँडी विचारतो, अगं पण? त्यावेळी रेखाताई रागात म्हणते, अरे पण काय? अरे अशी लाज विकल्यासारखं काय वागतोयस तू, मला कळत नाही। आणि जर तू माझं ऐकणार नशील ना तर मी स्वतः तुला पोलिसांमध्ये देईन, अशी धमकी रेखाताई स्वतःच्या भावाला देतात। मग त्यानंतर काव्या ही रेखाताईंना शांत करते आणि म्हणते, हे बघ सँडी, माझ्या नंदिनीताईने तुला मदत केली म्हणून तू सुद्धा मला मदत कर असं मी अजिबात म्हणणार नाही, पण माझी बहीणसुद्धा तुझीच बहीण आहे असं समजून कर ना आम्हाला मदत प्लीज। अरे आमची नंदिनीताई म्हणजे आमचा जीव आहे रे, सासर आणि माहेर अगदी दोन्हीही आनंदाने सांभाळते। अरे आमचं लग्न झाल्यापासनं माझ्या सासू सासऱ्यांना मी काका आणि काकू अशी हाक मारत असते, पण माझी नंदिनीताई त्यांना आई बाबा अशीच हाक मारते आणि नुसती हाक मारत नाही, ती त्या दोघांनाही आई बाबा मानते। तेव्हा पार्थ आणि जीवा दोघेही सँडीकडे बघत असतात। मग पुढे काव्य सांगू लागते, आज त्याच सासऱ्यांनी तिला बजावून सांगितले की इथून पुढे बाबा अशी हाक मला अजिबात मारायची नाही। मग माझ्या त्या नंदिनीताईने काय करायचं सांग बरं तूच। आणि ज्या आईसारख्या सासूबाई आहेत, बाबांनी त्याच सासूबाईंच्या रूममध्ये बंदीसुद्धा घातली आहे माझ्या नंदिनीताईला जाण्यासाठी। हे बघ सँडी, तुझी ताई तुझ्या बाळासाठी झटतीये ना, तशी आमची ताई आमच्यासाठी खरंच खूप झटतीये रे, असं म्हणून काव्या खूप रडत असते। तेव्हा जीवाच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं आणि तो कसेबसे आपले अश्रू पुसतो। काव्या पुढे सांगते, खूप केलंय रे सँडी तिने आमच्यासाठी। अरे तिच्या बोलण्यामुळे ना कधीच समोरच्या माणसाचं मन दुखवलं जात नाही, यातना ती नेहमी असते। अरे तू सुद्धा विचार करत नाही तशी ती वागत असते आणि तिच्यामधले गुण ती अंमलात आणते। अरे तू ताईला किडनॅप केल्यामुळे खूप विचित्र परिस्थितीचा आम्ही सर्वांनी सामना केलाय। आम्ही लग्न करून देशमुखांच्या घरी गेलो तेव्हापासनं मी खूप वेळा देशमुखांच्या घरातलं वातावरण बिघडवलंय आणि तेच बिघडवलेलं वातावरण नंदिनीताईने सावरलंय। अरे तिला सुद्धा या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास झालाय, पण अगदी शांतपणे तिने सगळं हँडल केलं, कुणाला बोलून नाही दाखवला तिला होणारा त्रास तिने। अरे आतल्या आत रडत राहिली, कुडत राहिली, सगळं काही आतल्या आत अगदी दाबून ठेवलं तिने, पण एकदाही तिच्या ओठातून तक्रारीचा सूर नव्हताच। अरे खरंच खूप गुणी आणि चांगली आहे माझी नंदिनी ताई, आणि अशा चांगल्या माणसांबरोबर नेहमी चांगलंच घडावं असं वाटत नाही का रे तुला सँडी? अरे दीपकच्या सांगण्यावरनं तू नंदिनी ताईला किडनॅप केलं, तुझा नाईलाज होता, आम्ही हे समजू शकतो, पण आता तीच एक गोष्ट, ती तुझी चूक रिपेअर करण्याची एक संधी आम्ही तुला देतोय ना सँडी। अरे तू आम्हाला मदत केल्यामुळे तिचा सगळा खोटेपणा खरेपणामध्ये बदलणार आहे रे, आणि आमच्या ताईला खरं सिद्ध करण्यासाठी आम्हाला तुझ्या मदतीची खरंच खूप गरज आहे रे, असं आता जेव्हा ती हात जोडून सँडीला म्हणते तेव्हा मात्र सँडी अजूनही आपली नजर फिरवत असतो। पार्थ आणि जीवाला वाटत असतं की सँडी आत्ता मदत करेल आणि आत्ता म्हणेल की मी मदत करायला तयार आहे, परंतु सँडी दीपकच्या दबावाखाली असतो। तर आता काव्य अजूनच रडते, हात जोडते आणि म्हणते, सँडी प्लीज, माझ्या ताईसाठी मी तुझ्यासमोर हात जोडतीये, तिचा खरेपणा सिद्ध करण्यासाठी रे फक्त। मग सँडी आपली नजर फिरवतो दुसरीकडे। नंदिनी आता लगेचच आपलं ब्लड हे डोनेट करू लागते। तिलाही त्रासच होत असतो, पण त्या लहान लेकरासाठी सगळा त्रास ती विसरून गेलेली असते, कारण आपल्यामुळे कुणाला तरी
जीवदान मिळणार हीच भावना फक्त तिच्या मनात असते। इकडे काव्या रडत असते, त्यामुळे पार्थ तिला शांत करतो। त्यानंतर आता जीवा हा सँडीजवळ जातो आणि म्हणतो, तू नंदिनीला किडनॅप केलं आणि मी तिला वाचवलं, आणि मग त्यानंतर तिचं लग्न केव्हाच पार पडलं होतं। तिचं लग्न ठरल्याप्रमाणे झालंच नाही अरे सँडी। अरे उलट जे नव्हतं ठरलं ना तेच घडलं त्या लग्न मंडपामध्ये, कारण नंदिनीचं लग्न ना माझ्याशी झालं आणि लग्नानंतर आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, म्हणून सगळेजण आम्ही जगावर राग काढत राहिलो आणि आता नंदिनी हेच माझं जग आहे असं म्हणत सगळं काही हसतमुखाने स्वीकारलं सुद्धा। माझ्या अगोदर नंदिनीनेच आणि हातावर मिळालेल्या प्रसादासारखं तिने गोड मानून सगळं काही घेतलं आणि आतापर्यंत सगळ्यांचं फक्त आणि फक्त चांगलंच केलंय तिने कुणाचंही वाईट केलं नाही आणि कुणाबद्दल असा वाईट विचार सुद्धा केला नाही, आणि या वाईट जगात अजूनही तिचा चांगुलपणावर विश्वास आहे आणि म्हणूनच त्या दीपकवर विश्वास ठेवून ती त्या भामट्याला घरी घेऊन आली होती आणि मग नंतर स्वतः चक्रव्यूहात अडकली। हे बघ, आता तू तिला असं नाही म्हणू शकत, कारण तूच आमची शेवटची आशा आहेस, कारण तू जर घरी येऊन सगळं काही कबूल केलंस ना तरच सगळं काही नीट होईल असं म्हणून सगळेजण त्याला रिक्वेस्ट करू लागतात। तेव्हा सँडी अजूनही घाबरलेलाच असतो, कारण बाळाच्या जीवावर दीपक उठणार तर नाही ना याची काळजी त्याच्या चेहऱ्यावर असते। तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये वसू ही नाटकी करत आता देवासमोर येते आणि विक्रमला म्हणते की विक्रम, अरे मी बांधलेली राखी ही सैल झाली की बाळा। तेव्हा नंदिनी, जीवा, काव्या, पार्थ तेथे येतात। नंदिनी रागातच विचारते, काय हो, खोटेपणाच्या धाग्यामध्ये असं तुम्ही अजून किती दिवस गुंडाळून ठेवणार हो बाबांना? मग आता वसू नाटकी करू लागते आणि पुन्हा म्हणू लागते की अगं, जे काही खरं असेल ना ते पुन्हा एकदा बोल बाई, तुला बोलायचं तेवढं बोल आणि संपवून टाक हे सगळं। त्यावेळी आता खरं काय आहे ना हेच सांगायला आम्ही सगळेजण इथे उभे आहोत असं नंदिनी म्हणते। तेवढ्यातच सँडीची एंट्री होते। सँडीला पाहून आता इकडे वसू आणि रम्याच्या पायाखालची मात्र जमीनच सरकते। तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।